मित्रांनो नमस्कार. व्यावसायिकाला एक प्रश्न स्वतःला नक्कीच विचारायला हवा की मी माझ्या ॲक्टिव्ह बिझनेसमधून रिटायर कधी होणार आहे. कारण शेवटी व्यवसाय कशासाठी निर्माण करायचा असतो. मला वेळ मिळाला पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे आणि एक दिवस मी मस्तपैकी रिटायर होऊन माझं आयुष्य जगू शकलो पाहिजे. व्यवसायाच्या ठिकाणी जाणं हे माझ्यासाठी ऑप्शन असेल. माझं नेक्स्ट जनरेशन किंवा तिथल्या सिस्टीम्स या पद्धतीने असतील की त्या माझ्या ॲब्सेन्समध्ये तेवढ्याच पॉवरफुली काम करतील आणि तसेच काम करतील जसं मला पाहिजे. हा विचार प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. बऱ्याचशा जणांच्या एकतर व्यवसायामध्ये नेक्स्ट जनरेशन तिथे येतच नाही, कारण यांचाच व्यवसाय करत असताना एवढा यांना त्रासात पाहिलेलं असतं की ते ठरवतात बाहेर नोकरी करू, किंवा नेक्स्ट जनरेशन आलं तरी ते विदाऊट सिस्टीम त्यांच्या हातात देऊन टाकतात. त्यामुळे ह्यांचा स्ट्रगल हा दुसऱ्या पिढीला पण ट्रान्सफर होतो. मग अशा परिस्थितीमध्ये रिटायरमेंट हा विचार डोक्यातून निघून जातो. एक पिढी आपला स्ट्रगल दुसऱ्या पिढीला ट्रान्सफर करते आणि ते पण बिचारे तसे स्ट्रगल करत राहतात. म्हणून तुम्हाला तिथून निघताच येत नाही. पण तुम्ही विचार करा, तुम्ही एखादी चांगली गाडी घेतली म्हणून आयुष्यभर चालवणार का? तुम्हाला कधीतरी बॅक सीटवर बसून ते एन्जॉय करायसारखं वाटणार ना. कधीतरी समोर कोणीतरी गाडी चालवणार असावं आणि मी मस्तपैकी मागे बसून ती गाडी एन्जॉय करावी. बिझनेसची मजा पण याच्यामध्येच आहे की तुम्ही मागच्या सीटवर बसलेला आहात, फ्रंट सीटवर कोणीतरी दुसरं बसलेलं आहे आणि यू आर एन्जॉईंग द राईड विदाउट गिव्हिंग एनी इन्स्ट्रक्शन्स. तुम्ही इन्स्ट्रक्शन पण द्यायचे नाही. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही एक सक्षम व्यक्ती उभा करण्याची ताकद ठेवाल किंवा तशा सिस्टीम्स तिथे उभ्या कराल. वेकअप आणि स्केलअप या सिरीजमध्ये आम्ही जेव्हा लोकांना ट्रेन करतोय तेव्हा आमच्या असं लक्षात येत आहे की आपण बिझनेससाठी सिस्टीम उभा करण्यामध्ये वेळच देत नाही. मुळात आपला सगळा वेळ बिझनेस कसा होईल, सेल्स कसा होईल, किंवा मला व्यवसाय हा त्यातला आजचा फायर फायटिंग काय त्याच्यावरच देत असतो. येवले चहा विचार करा ना. येवले चहा आज मला आवडणारा ब्रँड आहे. येवलेनी आज एवढे मोठे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर झालं तर साधारणतः 250+ त्यांचे फ्रँचाईज आहेत. त्यांना हे लक्षात आलं की चहा विकणे हा आपला बिझनेस नाही आहे. चहाचा व्यवसाय विकणे हाच आपला बिझनेस आहे. मग त्यांनी एक प्रोटोटाईप असा बनवला की चहाचा व्यवसाय हा अशा पद्धतीने झाला पाहिजे की व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला कुठलाही स्किल सेट नसेल तरी तो त्यांना पाहिजे तसा चहा बनवेल. म्हणजे काय, मेकिंग युअर बिझनेस सिम्पल फॉर पीपल हू कॅन हँडल इट. तरच तुम्ही रिटायर होऊ शकता. एक तर आपण आपला बिझनेस कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. आपल्याशिवाय कोणालाच कळत नाही, आपल्याशिवाय वेंडर्स कळत नाहीत, आपल्याशिवाय निगोसिएशन्स कळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या थ्रू जाते. गंमत बघा, येवले चहाचा सक्सेस कुठे की ज्यांनी आयुष्यभरामध्ये घरी कधी एक कप चहा बनवला नाही, तो सुद्धा तसाच चहा बनवतो जसा येवले फ्रँचायझींना पाहिजे. मॅकडोनल्डचा सक्सेस काय, तर त्या रे क्रॉकने जे डिझाईन केलेलं आहे 1952 साली, तसाच हॅम्बर्गर आज सुद्धा त्याच्या 38,000+ ब्रँचेसमध्ये बनतो. जो पहिल्या ब्रँचमध्ये बनतो तोच 38,000 ब्रँचला पण बनतो. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण खूप टेक्निकल माणसांवर अवलंबून असलेला बिझनेस करतो, खूप त्यांच्या स्किलसेटवर अवलंबून असलेला बिझनेस करतो. इनफॅक्ट बिझनेस तुमचा अशा माणसांनी हँडल केला पाहिजे ज्याला काही स्किलसेट नसला तरी पण तो तुमचा व्यवसाय तुम्हाला जसा पाहिजे तसा करू शकला पाहिजे. अशा सिस्टम्स तुम्हाला डेव्हलप करता आले तर तुम्ही रिटायर होऊ शकाल. अन्यथा मलाच सगळं माहिती आहे, माझ्याशिवाय कोणी सक्षम नाही आणि माझ्या स्किलसेटसारखा माणूस मी कुठून शोधणार, हे जर म्हणाल तर शेवटच्या दिवशीपर्यंत काम करा आणि तुमच्यानंतर तुमची मुलं तुमच्यासारखं चालवू शकणार नाही, कारण ते तिथे नसतीलच मुळात. सो एक माझ्या या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला एक एन्क्वायरीमध्ये टाकतोय की रिटायरमेंटसाठी तुम्हाला तुमचा बिझनेस सिम्पल कसा करता येईल हा विचार करा. सो दॅट एनीबडी कॅन हँडल इट इन युअर ॲब्सेन्स. दॅट्स द सक्सेस ऑफ बिझनेस. धन्यवाद.